यासाठी स्वतः पुढे जाऊन प्रत्येक क्षेत्रात म्हणजे कोणाला काही गोष्टीची पूर्तता करायची असोत किंवा कोणत्या नियमामध्ये अडचण असोत किंवा कोणत्या प्रकारची गरज कोणाला भासली लगेच तिथे जाऊन ते त्याच्यावरती सोल्युशन काढून उपाय देऊन ते कार्य मार्गी लावतात आणि जवळजवळ लाखभराचा निधी सोशल वर्क म्हणून इथे देणगी दिली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यावेळेला जे काही प्रॉफिट येतं त्यामधून आणि खेळाबरोबरच क्रीडा साहित्याला मदत त्याचबरोबरीनं समाजकार्य आणि त्याचबरोबरीनं एक हात मदतीचा त्यांच्याकडून सुद्धा आहे. मतंग सारंग यस सुमित मोरे वरळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेल सुमित मोरे आपण मंचावरती यायचंय. या वर्षीचा म्हणजे मागील वर्षामध्ये केलेल्या सर्वोत्तम कामगिरीच्या प्रत्यार्थामध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द इयरचा किताब पुरस्कृत केला जातोय SP ग्रुपच्या वतीनं SP चषकाच्या वतीनं असा सुमित मोरे इथे आलेले आहेत. मी विनंती करेल सुमित आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत आणि खूप खूप अभिनंदन आमच्या समस्त SP ग्रुपच्या वतीनं आणि या आशिषभाई तिवारी चषक SP चषक 2025 च्या वतीनं. विशेष गौरव विशेष सन्मान विशेष सत्कार या मंचावरती होत आहेत. आशिष समोर मतंग हे बेस्ट बॅटल आहे हे चांगलं बॅटल आहे आणि पहिला चेंडू खूप मोठा अँगल क्रिएट करत असताना टाकत असताना आशिषने वाईट चेंडू हाताळला आणि अतिरिक्त धावपलकावरती जमा होतीये. सुमित मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्याचा गौरव आपण करणार आहोत. मी विनंती करेल सुमित आपण सर्वप्रथम स्थानापन्न व्हा अशी आपणास आदरपूर्वक विनंती SP ग्रुपच्या वतीनं SP चषकाच्या वतीनं. बघा पंचांची फिल्डिंग लावायला लागली क्या बात आहे. त्यांचे मित्रच आहेत मागे. ओहो क्लीन बोल्ड आशिष किनी वेगवान चेंडू तेज तर्रार भन्नाट टो क्रशर बॉल आणि त्याच्यावरती कोणतंही उत्तर नव्हतं फलंदाज निखिलकडे आणि मैदान सोडावं लागणार आहे. फलंदाजात पहिला हादरा V1 कांजूर या संघाला. बघा ज्या वेळेला आपण अंडाराम क्रिकेटचा सराव करतो त्यावेळेला टप्प्याचा वेट करावा की नाही या अंतराला सुद्धा तुम्हाला जज करणं खूप गरजेचं असतं आणि या अंतराला जितके लवकर तुम्ही जज करता तितका वेळ तुम्ही बोल्ड आउट पासून वाचत असता. इथे कदाचित चेंडूच्या टप्पा पाडण्याचा वेट केला परंतु ज्या वेळेला त्या चेंडूच्या टप्प्याला फॉलो करत असताना निखिलची बॅट मागे गेली तोपर्यंत चेंडूने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यावेळेला फुलटॉस पद्धतीने चेंडू बॅटवरती घेतला आणि ओमकारच्या बॅटमधून ही सिंगल धाव येताना पाहायला मिळतीये. तीन चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत आणि धावपलकावरती धाबा 3 आहेत. आशिष किनीचा परफॉर्मन्स लाजवाब राहिलाय ॲज अ बॅटर ॲज अ बॉलर म्हणूनच मागील मॅचमध्ये त्याला आपण मॅन ऑफ द मॅचचा खिताब घेताना बघितलं. आता या मॅचमध्ये या डू ऑर डाय सिच्युएशनमधून म्हणजेच क्वार्टर फायनलसाठी पात्र व्हायचं असेल तर मात्र या मॅचमध्ये सुद्धा तशीच कामगिरी करावी लागणार आहे. परंतु समोर मतंगण टीम आहे. मतंग सारंग एक असा अष्टपैलू खेळाडू आहे जो स्वतःच्या खांद्यावरती विश्वास ठेवत असताना कोणत्याही मैदानावरती पलटवार घडवून आणणं जाणतो. आज कांजूरसाठी मतंगला आपली ती बहारदार खेळी दाखवायची आहे. बघा जसं मी म्हटलं होतं तसं मतंग ज्या एंडला जात होता त्या एंडला थ्रो झाला. सागर मटकर तिथे चेंडूला गॅदर करतात तोपर्यंत एक धाव. चेंडूचा खेळ झालाय 5 धावपलकाची धाव आहेत 6. शेवटचा आणि आता अंतिम चेंडू या षटकामधील बाकी मंगलमूर्ती वडाळा विपक्ष V1 कांजूर अशा 2 संघादरम्यानची ही मॅच आहे. मजा येणार आहे या मॅचला. या अगोदरची जी मॅच झाली होती 2 विजयी संघांमधील त्यामध्ये बोरेली विपक्ष चेंबूर असा तो सामना होता. त्यामध्ये मालवण मुकेश रॉयल चेंबूरने सामना जिंकला परंतु त्या सामनाची चुरस जी होती ती शेवटच्या चेंडूपर्यंत येताना आपण बघितली. शेवटच्या क्षणापर्यंत ती मॅच झुंजत राहिली. हार्ड लक क्रिस 11 बोरेली पण आपण दाखवलेला खेळ आणि आपण दाखवली ती झुंजारू वृत्ती खरोखरच सर्वांच्या मनाला भापणारी ठरली आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे इनिंग ब्रेकमध्ये तर नेक्स्ट मॅचसाठी आपण तयार राहायचं आहे.
यापुढील होणारा सामना, त्या सामन्यामध्ये सुरेश सरोज अंधेरी विपक्ष सांगवी स्पोर्ट्स मुलुंड, सांगवी स्पोर्ट्स मुलुंड विपक्ष सुरेश सरोज अंधेरी, दोन्ही संघाचे संघनायक. आपण नाणेफेकीसाठी मंचावरती यायचंय. आपण किट परिधान करून आपला फोटोशूटचा जो काही कार्यक्रम आहे तो पार पाडायचा आहे. हेमंत नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. मंथन आहे का? मंदार आहे. बघा नावं थोडीशी चुकतात कारण आमच्या 12th मॅनचं आणि आमचं अंतर थोडंसं जास्त आहे. मंदार खेळ करावा लागणारा दमदार, कारण आज खारीगावामध्ये आलेलो आहोत. रविवारचा दिवस जर का सार्थ ठरवायचा असेल तर मात्र इथे प्रत्येक क्षण तुम्हाला आपलासा करावा लागणार आहे. प्रत्येक खेळ आपल्या नावे. डाऊन दी ग्राउंड, व्हॉट अ शॉट. मतंग सारंग ऑन फायर. चेंडू सीमारेखा पार. SP चौकार. टेक्निकली इतका प्रॉपर खेळाडू आहे मतंग की त्याला क्रिकेटिंग स्ट्रोक खेळण्यामध्ये जास्त रस आहे, रुची आहे. आणि अशा वेळेला फुलटॉस बॉल भेटणं म्हणजे चौकाराला खरोखर आमंत्रण देण्यासारखं आहे. हे इन्व्हिटेशन होतं, त्याचा स्वीकार केला खुल्या मनानं आणि चेंडूला पाठवले सीमारेखा पार. 4 धाब्यासाठी समोर डाऊन दी ग्राउंड, परंतु यावेळेला यष्ट्यांवरती मंदार काय कमी नाहीये. पलटवार करणं मंदार जाणतोय आणि त्याने पलटवार केलाय. त्यापुढीलच्या चेंडूवरती फॉलोथ्रू मध्ये फील्ड काढण्याचा प्रयत्न, यष्टीवरती चेंडू लागला. कोणत्या प्रकारची हानी नाही, कोणत्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू येतोय. मजा येणार आहे या मॅचला. वडाळा आणि कांजूर मुंबईचं क्रिकेट एक लेस दॅन अ मिनिट म्हणून छोट्या छोट्या क्लिप येतात. 1 मिनिटाच्या आतमध्ये प्रश्न विचारलेले TD सरांचे त्या व्हिडिओ, आणि त्याच्यामध्ये बहुतांश खेळाडूंना एक प्रश्न विचारला जातो, चॅलेंजिंग शहर क्रिकेट खेळण्यासाठी कोणतं आहे. तर त्याने बहुतांश म्हणजे जवळजवळ 95% प्लेयर्स जे मोठमोठे खेळाडू आहेत ते बोलतात मुंबई इज द डिफिकल्ट सिटी फॉर क्रिकेट. जर का खेळायचं असेल, तुम्हाला खेळण्यासाठी कोणतं शहर जर का डिफिकल्ट असेल तर ते म्हणजे मुंबई आहे. अनेक टास्क असतात. मुंबई शहरात खेळायचं असेल, मुंबई शहर म्हणजे फक्त मुंबई सिटी नव्हे, साऊथ मुंबई नव्हे, मुंबईमध्ये खेळले जाणारे त्यांच्या आजूबाजूचे सर्व परिसर जे MC अंतर्गत येतात, त्या सर्व ठिकाणी चॅलेंजिंग क्रिकेट खेळावं लागतं. आणि त्या चॅलेंजिंग क्रिकेटमधून वरती येणारे हे काही स्टार्स आहेत, त्यामध्ये अंडरआर्म क्रिकेटमधले स्टार सुद्धा खूप मोठे आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. धावपलकरती धावा 12-12. अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. आतापर्यंत तरी दोन्ही संघांसाठी समान स्थिती. मंदारने काही प्रमाणामध्ये थांबून ठेवलंय, कारण पहिला चेंडू चौकार आणि त्यानंतर समोरच्या दिशेने ओमकार खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु गतीने भेटलं. चेंडूने डेप्थ लवकर घेतला आणि त्यानंतर ओमकारची बॅट वरती राहिली आणि फर्निचर डिस्ट्रॉय. यष्ट्या वाकवत असताना माघारी परतावा लागतंय. त्रिफळाजीच्या रूपाने फलंदाज ओमकारला. शुभम आहे का? येस, शुभम आहे. मंदार सच मॅग्निफिसंट बॉलिंग. जबरदस्त मारा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 401W असे सध्याचे 4 चेंडू आणि आता उर्वरित 2 चेंडू शिल्लक असताना ओमकार शुभम आहे. एक मिनिट 2 बॉल आहेत. थँक्यू. शेवटचे 2 चेंडू. मंदार समोर शुभम. पुन्हा एकदा जडमधला चेंडू होता. चांगली फिल्डिंग, खूप चांगल्या प्रकारचा गॅदर तिथं होत असताना आपण बघितलं. मला वाटतं ऋतिक त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवतायत. पेकी करतील तोपर्यंत एक धाव येतोय. ऑफ ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, सरळ बॅटेड स्ट्रोक. इथे तितकेसे मदतगार नाही राहिलेत. इथं रिव्हर्स अटेम्प्ट, पॅडल स्वीप, मागे खेळलेले फटके, बॅटची कडा घेऊन मागे गेलेला फटका, हे सुद्धा तितकेच महत्वाचे राहिलेत एखाद्या मोठ्या धावपलक्यामध्ये धावा बनवण्यासाठी. परंतु मंदारचा जो मारा आहे त्याला बघता, अकॉर्डिंग टू दी बॉल, अकॉर्डिंग टू दी फील्ड, सरळ बॅटेड स्ट्रोक प्रभावी. ऑन साइडला काय जबरदस्त लेग फ्लिक आहे. ऑन ड्राईव्हचा फटका मतंग सारंगच्या बॅट मधून येतो. एक धमाकेदार, तडाकेबंद, लाजबाब, शानदार, बहारदार, अफलातून SP चौकार.
2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती आहेत. हा 17चा आकडा हा ऐकायला कोणालाही बरा नाही वाटत, कारण त्याला लगेच यमक जुळतात आणि ते यमक जुळले की मात्र हो ना हो तरी सुद्धा टेन्शन येतं की नक्की कोणाला खतरा आहे की काय. कारण बहुतांश वेळा आपण जो खेळ खेळतो तो लॉजिकवर खेळला जातो. आता हे लॉजिक सुद्धा की 17 आहे तर खतरा आहे. सागर मटकर नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. सागर मटकरने मागील मॅचमध्ये केलेली गोलंदाजी 6-20 ची गरज असताना सुरुवातीचे 3 चेंडू त्याच्या विरोधात गेले होते, परंतु त्यानंतर त्याने पलटवार केला होता आणि तो सामना आपल्या बाजूने झुकवला होता. आता यावेळेला गोलंदाजी करायची आहे. पहिल्यांदा पोझिशन बदलली आहे म्हणजेच मगाशी चेसिंग केलं, डिफेंड केलं होतं, आता चेसिंग करायची आहे. या ठिकाणी नुरशीद शेख साहेब आहेत, काँग्रेसचे कार्याध्यक्ष. कृपया आपण व्यासपीठावर या. आदरणीय रविभाई कोळी यांच्याकडून आम्हाला निरोप आलाय. कृपया आपण व्यासपीठावर या. धन्यवाद. आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हे व्यासपीठ कालच्या पहिल्या मॅच पासून म्हणजे जवळजवळ मला वाटते 9 वाजल्यापासून गजबजलेलं आहे, ते अजूनही कायम आहे. ही या व्यासपीठाची व्हॅल्यू आहे, किंमत आहे आणि या व्यासपीठाचं असलेलं ते वजन आहे ते सातत्याने वाढताना दिसतंय. नेक्स्ट मॅच लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. दोन्ही संघांनी आपल्या जर्सी घ्यायच्या आहेत, जर घेतल्या असेल तर परिधान करायचे आहेत. संघवी स्पोर्ट्सचे मालक सन्मान्य निमेशजी संघवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल निमेशजी संघवी साहेब आपण मंचावरती यावं ही आपणास आदरपूर्वक विनंती आणि त्याचबरोबर आपण आसनस्थ व्हावं ही सुद्धा आपणास विनंती. आगतम स्वागतम सुस्वागतम. दोन चेंडूचा खेळ, विकेट नंतर चौकार, शुभम बाद झाला, त्यानंतर यश आला आणि यशने मात्र यशस्वी चौकार लगावलाय आणि चांगली सुरुवात केली आहे. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू या वेळेला पंच सांगतायत हा वाईड आहे. अतिरिक्त धाव फलकामध्ये ऍड होईल. प्रज्ञेश शिंदे यावेळेला यष्ट्यांच्या मागे आहेत आणि खूप मोठं साहसी कार्य म्हणजे यष्ट्यांच्या जवळ उभं राहण्याचं त्यांनी केलंय, कारण सर्कल बाउंड्रीला शक्यतो कोण जवळ आणि क्लोज राहत नाही. बघूयात त्याचा फायदा कितपत होतोय. ओहो क्लीन बोल्ट. सागर मटकर नाम तो सुना ही होगा. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. धावफलकावरती धावा आहेत अब तक 22. 3 चेंडू झालेले आहेत, 22 धावा धावफलकावरती. परंतु एक गोष्ट बघितली आहे, मतंगला स्ट्राईक तितक्या प्रमाणात मिळालेली नाहीये जितक्या प्रमाणात देणं गरजेची आहे. एका बाजूने एकामागोमाग एक विकेट येत आहेत आणि त्या विकेट आल्यानंतर अनपेक्षितरित्या का होईना परंतु मतंग सारंगवरती ते दडपण बनत चाललंय. आता नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या दिशेने येतोय. चंदू आहे का? बरं चंदू आहे. चंदू आलाय मैदानाच्या दिशेने. बघूयात चंदू कितपत साथ देतोय मतंगला. परंतु तिसरं षटक सागर मटकरने पूर्णपणे संमिश्र हाताळलंय. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा धावा दिसला, विकेट दिसला, चौकार दिसलाय, डॉटची कमी आहे. बघूयात. एक मात्र गोष्ट पक्की, जितके डॉट तितका सामना हॉट. सागर फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न, फिकी करण्यासाठी जवळ आले. जोपर्यंत फिकी करण्याचा मानस दाखवतील तोपर्यंत चपळाईने एक धाव कंप्लीट आणि अखेरकार मतंगला आपण स्ट्राईक एंडवरती बघतोय. खूप चांगलं क्रिकेट. मुंबईच्या अंडरआर्म क्रिकेटमधील हा एक असा चमचमता सितारा आहे, तेजपुंज तारा आहे कांजूरचा, जो आपली एक वेगळी छाप सोडत असताना दिसला आणि यावर रिव्हर्सचा अटेम्प्ट, यूज ऑफ द पेस, चेंडूला पाठवून दिलंय. थर्ड मॅन सीमा रेखा पार, चौकार. धावफलकावरती धावा आहेत 27. चेंडूचा खेळ झालाय 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. मतंगने आपली पॉवर दाखवायला सुरुवात केली आहे.
इथून जर जिंकणार तर मात्र तुम्ही क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणार आणि आजच्या संध्याकाळमध्ये टॉप 3च्या सामन्यांमध्ये तुम्हाला खेळण्याची संधी मिळेल. ही मोठी टास्क आहे. इथे ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगल्या रीतीने चेंडूला अडवलंय. एकच धाव, सिंगल. आणि धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलाय 28 वरती. 28 शेवटचं नाही, आता अंतिम षटक बाकी आहे. 3 षटकं संपलेली आहेत. एका बाजूने विकेट गेल्यानंतर सुद्धा मतंगने आपला जो काही फ्लो आहे तो कायम ठेवलाय आणि त्या फ्लोला आता कितपत कायम ठेवतात ही येणारी काळवेळ सांगणार आहे. प्रत्येक मान्यवराचा यथोचित आदरातिथ्य या ठिकाणी आदरातिथ्य करत असताना समस्त SP ग्रुपची टीम, अध्यक्ष समीरजी मांजरेकर आणि त्यांची संपूर्ण टीम, संदेशजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम खूप चांगले कार्य करते SP ग्रुपच्या माध्यमातून. SP चषकाच्या द्वारे त्याच्यामध्ये अनेक कार्यांचा समावेश. त्या अगोदर आपण मैदानाच्या दिशेने जाऊयात. शेवटचा अंतिम षटक आता बाकी आहे. सागर निवाते नवीन गोलंदाजी मार्क वरती. एक टाइम सागरचा सुद्धा होता, म्हणजे अजून वय त्याचं तितकं जास्त नाही आहे, परंतु एक असा पीक सीझन असायचे किंवा त्याचा एक स्वतःची वेगळी ओळख होती. आणि यावेळेला नो बॉल, नो +1 अशा 2 धावा येत आहेत. बघा इथे एक नो +1 अशा 2 धावा जरूर आल्या, परंतु एक अडचण सुद्धा आहे की मतंग सारंग जो आहे तो नॉन स्ट्राईक एंडला गेलाय. म्हणजे ही अडचण कोणासाठी तर V1 कांजूरसाठी. सागर कितपत मंगलमूर्ती वडाळ्याच्या चंदूला उभा ठेवतो. ड्राईव्ह केलं चेंडूला एका धावेसाठी आणि पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होतीये, सिंगल येते. 40च्या पार जाण्याचा प्रयत्न असणार आहे. ही फर्स्ट स्टेप आहे. जर का 40च्या पार केले तर ओहो, यावेळेला चेंडू मागे लेफ्ट केलाय. क्या बात आहे. वाईट बॉल, वाईट +1. मतंगला सांगितलं त्याच्या डगआउट मधून की भाऊ चौकार पाहिजेत नाही. मतंग सांगतो मी बॅटला स्पर्श न करता 4 धावा देईल. कमिटमेंट होतीये. भले चौकार नाही आला तरी सुद्धा त्यांनी 4 धावा घेतल्यात. काही असे मोजके खेळाडू आहेत मुंबई या क्रिकेटमध्ये, म्हणजे अंडरआर्म क्रिकेट विषयात ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला त्या गटसी खेळाडूंच्या यादीमध्ये मतंगचं सुद्धा नाव येतं. पदी एक्सपिरियन्स प्लेअर आहेत. दुसऱ्या संघामध्ये सागर मटकर सुद्धा तितकाच मोठा फॅनबेस घेऊन बसल्यात. आशिष समोर आहे. खूप चांगल्या प्रकारचा ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. टॅप केलंय आणि चंदू आपलं काम बरोबर करतोय बंधू सारखं. चंदू का काम बंधू जैसा आहे. हॅलो, रिया 11 कल्याण आणि अँटिक नाईक मांडूप आपले टी शर्ट घेऊन जा. रोहन चिले आलेले आहेत. वेलकम रोहन. आज सर्कल टुर्नामेंट आहे, तुझी बॅटिंग बघायची आहे. क्या बात आहे. रोहन चिल्ले यांचं सुद्धा आगमन आलंय. बघा मी गटसी खेळाडूंची फक्त चर्चाच करत होतो, आपोआप ही नावं बाहेर यायला लागली. हे सगळे गटसी प्लेयर आहेत. घनश्याम शिंदे म्हणा किंवा रोहन चिल्ले, सचिन राणे, भरपूर अशी नावं. आता इथं नावं घ्यायला लागली तर ती कमी पडतील, इतकी मोठमोठी नावं आहेत. इतकं मोठं साम्राज्य आहे अंडरआर्म क्रिकेटचं. धावपलकावरती धावा 36. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 36. हळूहळू धावपलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहुयात मतंग काय या 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार दाखवतोय का. मतंग समोर सागर. बेस्ट वर्सेस बेस्ट हे युद्ध डाऊन दी ग्राउंड. धावचीची संधी, परंतु मंदारने घाई नाही केली आणि तिथे एकदा धावून पूर्ण. बघा ही खूप मोठी दुपती नस आहे. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो करणं, ज्या वेळेला त्याला स्ट्राईक रोटेट करायची असते, याच्यावरती कोणती सोल्युशन नाही आहे, भले कितीही तुम्ही झगडा. आणि त्यामुळे मतंगला खालीच राहावं लागलं. आणि आता चंदू जो आपणास आपला बंधू आहे, बघूया काय करतोय. चेंडू वेगवान तेज तर्रार भन्नाट वेग. तिसरे पंच बघितलं जाणार आहे. इथे नो आहे का की अजून काय घडलंय. बॉल तर झालेला आहे, परंतु त्यावेळेला पंचांनी बघणं पसंत केलंय की नक्की काय घडलंय.
कोणावरही कोणत्याही प्रकारचा अन्याय न होवो यासाठी पाहिलं जात आहे आणि रेफर केलं गेलंय. टॉस झालाय का? नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा आपण करणार आहोत. दोन्ही कर्णधार इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि त्यामुळे 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलक ती धाव आहेत 37. आणि टार्गेट आहे 38 धावांचं मंगलमूर्ती वडाळा या संघासमोर V1 कांजूर यांच्या माध्यमातून दिलेलं. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. आमच्या मंचावरती दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. संघवी स्पोर्ट्स मुलुंड त्यांच्या विपक्षामध्ये सुरेश सरोज अंधेरी. एक मोठं बॅटल इथे सुद्धा असणार आहे आणि त्याचा टॉस करण्यासाठी मी विनंती कर संदेशजी पाटील यांना. नाणेफेक जिंकला. या ठिकाणी गार्गी पॅकर्स अंधेरी अर्थात सुरेश सरोज इलेव्हन यांनी पॅकरचं नाव चेंज केलं आपण आता. तर गार्गी पॅकर्स सुरेश सरोज इलेव्हन यांनी या ठिकाणी जिंकलाय टॉस आणि त्यांनी पुढे बॅटिंग घेतली आहे. नेक्स्ट मॅचची तयारी करा. चला दरम्यान आपण या ठिकाणी सत्कार करूया. आपल्या काही लोकांचे सत्कार करायचे आहेत. त्यातला सगळ्यात पहिला सत्कार आपण या ठिकाणी करतोय. आदरणीय संघवी स्पोर्ट्सचे मालक सन्माननीय निमेजी संघवी ज्यांनी आज आपल्याला या सगळ्या जर्सी प्रोव्हाइड केल्यात त्यांचा आपण सत्कार करूया. त्यांचा सत्कार मेघश्याम ओढावडेकर आमच्या मंडळाचे सचिव करतील. निमेजी संघवी यांचा सत्कार होतोय. सगळ्या जर्सी त्यांनी बनवलेल्या. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. त्यानंतर इथे नुसरीत साहेब उपस्थित आहेत. आमचे रविभाई कोळी यांचे खास मित्र आहेत. त्यांचा देखील आपण सत्कार करतोय. सनील कोळी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येईल. सनी इकडे बघा. सनी धन्यवाद. पुढचे सत्कार नंतर करूया. मॅच चालू आहे. या ठिकाणी आजचे बर्थडे बॉय अर्थात मंडळाचे आधारस्तंभ केसर किंग ज्यांना म्हटलं जातं असे आमचे सनी सावला श्रेयांश यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या मंडळातर्फे हार्दिक स्वागत. आज त्यांच्याकडनं 2 बॉक्स थम्सअप आपल्याला भेटतोय त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार. आशिष केनी सिंगल 4 बन मतंग सारंग याच्यावरती हल्ला केलाय आणि 7 धावा आतापर्यंत दाबल करते. चेसिंग मध्ये आहे मंगलमूर्ती वडाळ. डाऊन दी ग्राउंड करण्याचा प्रयत्न. फिल्डिंग थोडीशी खराब. हातातून चेंडू निसटला. फंबल होणं थोडं महागात पडलं आणि एका धाब्याने धावफलक पुढे जात असताना 8 वरती जाऊन पोहोचलाय. 5 चेंडूचा खेळ झाला. थोड्याच वेळात या ठिकाणी ठाण्यातलं विश्वविक्रमी गोविंदा पथक अर्थात खोपटचा राजा गोविंदा पथक येत आहे. ज्यांनी यावर्षी 9 थर लावले होते त्या पथकातील 9व्या थरावर जी चिमुरडी होती अर्थात तुरिया वैभव चौधरी ती देखील या ठिकाणी येते. 10 ते 15 मिनिटात त्यांचं आगमन होतंय. धन्यवाद. जसं म्हणतात ना क्रिकेट बरोबर कबड्डी चांगली ग्रो करायला लागली तसंच हे
गोविंदा म्हणजे म्हणतात ना दहीहंडीचा उत्सव सुद्धा तितकाच मोठ्या प्रमाणात आता प्रगती साधू लागलाय. मग त्यामध्ये प्रो गोविंदा आला, त्यामुळे बहुतांश ठिकाणी त्यांचा प्रो गोविंदा कोणी मीरा भाईंदरचा केला, कोणी मुंबई उपनगरचा केला, कोणी शहरचा केला, कोणी ठाण्याचा केला, कोणी वसई विरारचा केला, पालघरचा केला, असे अनेक इव्हेंट आणि सराव शिबिरांची संख्या वाढली गेली. दहीहंडी पथकांना तितकाच मोठा वाव मिळाला, विमा पद्धती आल्या आणि भरपूर सारं ग्लॅमर त्या दहीहंडीला सुद्धा आलं. माहितीसाठी दहीहंडी खेळ म्हणजे दहीहंडी तुम्हाला फोडण्यासाठी कबड्डी हा सराव असायचा. आता तो कबड्डी हा खेळ सुद्धा साता समुद्र पार गेलाय आणि त्यामुळे दहीहंडीची प्रगती स्वाभाविक होती आणि ती प्रगती झाल्याने त्यापैकी एक दहीहंड पथक या ठिकाणी उपस्थित होणार आहे. आपलं हार्दिक स्वागत असणार आशिषभाई तिवारी चषक SP चषकाच्या वतीनं. ऋतिक नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्क वरती आहे. समोर सागर मटकर. आशिषचं बाद होणं ही थोडीशी चिंतेची बाब, त्रासदायक बाब, परंतु सागर मटकर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. बघा सागर सुद्धा त्याच धाटणीचा खेळाडू, शांत संयमी, कधीही चेहऱ्यावरती ते एक्सप्रेशन दिसत नाही, परंतु खेळामध्ये तो झुंजारू वृत्ती दाखवतो. अनेक मैदानावरती आपण त्याला त्या रोलमध्ये बघितलंय. आज पुन्हा एकदा ती झलक दाखवण्याची गरज आहे. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, परंतु पायाच्या द्वारे चेंडूला अडवलं आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 10 धावा धावपलकावरती 2 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 4 चेंडू शिल्लक. टार्गेट 38चा आहे. 38 रन्स रिक्वायर्ड टू विन आणि ही लो स्कोरिंग मॅच आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा हा चेंडू जास्तच बाहेर गेलाय, त्यामुळे पंच वळताना सांगतात येस इट्स वाईड. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होतीये. 38. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, दोघांमध्ये झाली टक्कर, चेंडूला अडवलं, एकाचं रूपांतर 2 मध्ये डायरेक्ट हिट काढण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. लक्ष द्या जरा तिकडे बघा, खूप जवळ आहे. यशला तिथे धडक लागली आहे दुसऱ्या क्षेत्ररक्षकाची. बघा प्रेक्षकांना, सर्व खेळाडूंना विनंती आहे मित्र हो, उन्हाचा तडाखा मोठा आहे, पाणी पोट भरून पिया, फिटनेसवर लक्ष द्या, हवी असणारी योग्य ती झोप घ्या आणि त्यानंतर तुमचा खेळ खेळा. थोड्याच वेळात या चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळूयात. एका छोट्याशा विश्रांतीनंतर मॅच पुन्हा एकदा सुरू होते. सागर मटकर ज्याच्यावरती सर्वांचे आहे मदार, तो मैदानाच्या आतमध्ये आहे. डाऊन द ग्राउंड करण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. एक चांगली बाब आहे की सागरच्या बॅटला खूप चांगल्या प्रकारे चेंडू कनेक्ट होतोय, परंतु दुसरी बाब चांगली जी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी काय आहे तर चेंडू हातामध्ये आलेला सुटत नाहीये. बाउंड्री लाईन वरती तैनात असलेले खेळाडू खूप चांगली फिल्डिंग करतायत आणि त्यामुळे धावांसाठी संघर्ष हा कायम
कायम राहील असं काहीच चित्र वाटतंय. सिंगल धाव येते, एका धाब्याने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल. 15 वरती जाऊन पोहोचले. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 38चा पाठलाग होतोय. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. टॅप केलं चेंडूला, डाऊन द ग्राउंड चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय. फील्ड करेल तोपर्यंत 1-2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 16. 8च्या सरासरीनं येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी, ती म्हणजे 22. 12-22, 2 समान आकडे. आस्किंग रन रेट षटकागणिक 2 समान आकड्यांचा म्हणजे 11ची सरासरी तुम्हाला कायम राखावी लागेल आणि 11च्या सरासरीसाठी किती चौकार, किती डबल, किती सिंगल लागतील याचं कॅल्क्युलेशन आपोआप झालेलं असणार. एक मात्र खास बात, क्रिकेटच्या खेळानं शालेय जीवनामध्ये न केलेला गणिताचा अभ्यास करायला भाग पाडले. जेवढं कोणी मॅथ्सचा वापर तिकडे केलेला नसेल तेवढा वापर इथं क्रिकेटमध्ये करतात. एवढे वरती तेवढे खाली, एवढे केलेस तर एवढ्यावरती मॅच येईल. चला थोडी घाई करा, आज एक मॅच जास्त आहे आणि बक्षीस वितरण सुद्धा आहे. आणि ती गणित बहुत सारे म्हणतात अरे हे गणित कुठं कामाला येतात, नाही पण खेळताना हे सगळ्या गोष्टी माहीत पडतात. एकदा वरती आहे, दोनदा वरती आहे, एकदा खाली आहे, खूप सारे अशी आवाज ऐकायला येतात. कॅल्क्युलेशनने भरलेलं क्रिकेट आणि आताच्या क्रिकेटमध्ये कॅल्क्युलेशन नाही तर मॅच जिंकणं तितकं सोपं राहत नाही. नवीन गोलंदाज यश आलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केला गेला. ओमकारने खूप चांगली फेकी केली परंतु सागर सुखरूप आपल्या क्रीजमध्ये. एक पार्टनरशिप बिल्ड होतीये, ही पार्टनरशिप आता वाढत चालली आहे आणि ही वाढणारी पार्टनरशिप ही जिंकण्याचं सामर्थ्य देते. परंतु जी फिल्डिंग आहे आतापर्यंत V1 कांजूरची लाजवाब, शानदार. मागील 5 ते 6 चेंडू V शेपमध्ये गेलेत. मिड ऑफ, मिड ऑन, एखादा कव्हरमध्ये आणि बाकी गोलंदाजाच्या हातामध्ये. त्या व्यतिरिक्त कुठेही चेंडू गेलेला नाहीये. म्हणजेच काय, टप्पा मिळालाय. कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी आणि तिथून कितपत आपल्याला फायदा मिळेल. यावेळेला ड्राईव्ह केला चेंडू सागर मटकरच्या बॅटमधून पुन्हा एकदा सिंगल. सिंगल सिंगलने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. 9-19, 1 ते 2 मोठे फटके. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, फेकी झाली तोपर्यंत एक धाव कंप्लीट. ये क्या हुआ है. हातातल्या चेंडूवरती एक धाव येते. बघा एका एका धावेने खूप मोठा परिणाम होत असतो, खूप मोठा इम्पॅक्ट मॅचच्या रिझल्टवरती येतो, गोलंदाजाच्या त्या शैलीवरती येतो, गोलंदाजाच्या संपूर्ण बिहेवियरवरती येतो. कारण ते दडपण आपोआप बनत असतं ज्या वेळेला सिंगल सिंगल धाव येत असते, कारण तो डॉटसाठी विकेटसाठी जात असतो. आणि हेच दडपण काय ते बघायला मिळेल का. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. आता हा जो काही ही काही जी चाचपडणी झाली आहे, हातातून चेंडू निसटणं, एकाचं 2 मध्ये रूपांतर होणं, ती थोडी त्रासदायक आहे. 2 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचलंय 22 वरती. 22, अजूनही 16 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ न शिल्लक. इथे एखादा मोठा फटका आला, चौकार आला तर कहाणी बनेल. डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय का. हो, एकच धाव. 6-15. बघा ही थोडीशी ऑड इक्वेशन आहे. 6-16 आपण बघितली होती आलेली मॅच, 6-20 बघितली होती, 6-12 बघितली, 6-11 बघितली, 6-13 बघितली. आता 6-15 हा थोडासा वेगळा फिगर आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळेला असं वेगळं पण दिसतं त्या त्या वेळेला काय वाटतं की या मॅचचा रिझल्ट कोणाच्या बाजूने जाईल हे सांगता येत नाही. मंगलमूर्ती वडाळा विचार करत असेल या 6-16च्या इक्वेशन मधून 2 ते 3 चौकार लगेच लगातार यावेत. 15-15, हा 15-15. येस, थँक्यू पदी सर. शुभम गोलंदाजी मार्क वरती येतोय. 6-15 म्हणजे 2 ते 3 चौकार हे पहिल्या 3 चेंडू भरती त्याची अपेक्षा असणार आहे, जेणेकरून या मॅच मध्ये पूर्णपणे परत येऊ शकते मंगलमूर्ती वडाळा. सागर मटकर, क्षमता आहे, प्रतिभा आहे या खेळाडूमध्ये, त्या पोटेन्शियल वाला हा खेळाडू. मागे चेंडू निघून चालला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, मतकच्या जवळून दुसरी धाव. ओहो, क्या हुआ है. फलंदाज बाद. सागर मटकरला मैदान सोडावं लागतंय आणि मोठ्या विकेटचं पतन, मोठा हादरा टीम मंगलमूर्ती वडाळा या संघाला.
दरम्यान या ठिकाणी आमचे आधारस्तंभ, या परिसरातील भाजपाचे एक सर्वोत्तम कार्यकर्ते, आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय कृष्णाजी यादव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो. खूप सहकार्य आहे मला या स्पर्धेसाठी कृष्णाजी यादव यांचं. ऑप्शन्सला सुद्धा ते उपस्थित होते आणि ग्राउंडवरती देखील त्यांनी खूप मेहनत केली आहे. तर आम्ही त्यांचे मनापासून, हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानतो. धन्यवाद. क्या बात. हार्दिक हार्दिक स्वागत. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती. आणि मगाशी संदीपजी पाटील यांनी विचारलं की मी सुद्धा करू शकतो का. काही शब्द आत्मसात केलेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचं भाष्य त्यांच्या माध्यमातून आणि वक्तव्य आपण ऐकत आहात. मॅचला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या वेळेला काही समजत नाही त्यावेळेला हा उपाय चांगला आहे. मॅचला बढावा देण्याचा प्रयत्न झालाय. बघूयात. 25-25. आता 4 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक आहे. 13 धावांची अजूनही गरज. चौकाराची आशा अपेक्षा. चौकार पुढे नाही, ओमकार आहे तिथे. ये क्या हुआ. अँटिक 9 भांडूप आणि रिया 11 आपले टी शर्ट घेऊन जा लवकर. या रोहन, कोणाला तरी पाठवा. आणि अँटिक 9 भांडूप आलेले आहेत. चला. रोहित मैदानाच्या दिशेने आलाय. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वेगवान होता. भन्नाट वेग त्या चेंडूमध्ये दिसला आणि सिंगल धाव त्या चेंडूवरती वाईटच्या रूपाने ऍड सुद्धा होते. 27 वरती धावफलक. अजूनही 3-11 अशा इक्वेशन मध्ये मॅच आहे. प्रत्येक चेंडूवरती चौकार नाही, पण हा फटका आहे बेकार. बाउंड्रीच्या बाहेर जाणारा चेंडू विकेट येते आणि आता थोड्याशा अशा धुसर झाल्यात. विजय दृष्टिक्षेपात यायला लागलाय तो V1 कांजूरच्या, कारण 2 चेंडू आणि आता 11 धावांची गरज आहे. सागर निवाते नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. बघा याच्यामध्ये सर्वात मोठा फॅक्टर काय राहिलाय तर फिल्डिंग. जी V1 कांजूरने फिल्डिंग केली त्या फिल्डिंगच्या बळावरती या मॅच मध्ये आपली पकड कायम ठेवता आली आहे. आणि सागर निवात्याने हा टर्फ फटका मारलाय. फक्त दिशा दिली आहे. फेस बिलकुल ओपन आणि समोरच्या नेटवर मारण्याचा जो काही अटेम्प्ट असतो तो इथे केलाय आणि मैदान सोडावं लागते. फलंदाज बाद, मात्र औपचारिकता शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी शुभमने या षटकामध्ये केली. ॲज वेल ॲज फिल्डिंग सुद्धा खूप चांगली राहिली त्याची आणि त्यामुळे या मॅचला आपल्या बाजूने झुकवलंय. सामना संपलाय, सामना जिंकलाय V1 कांजूर या संघानं आणि पराभवाच्या छायेमध्ये जातोय मंगलमूर्ती वडाळा. हार्डलक मंगलमूर्ती वडाळा, आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपलं मन भरून तोड भरून कौतुक.